नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रेस्टिज इस्टेट ॲक्वायर 102 एकड़ इन Q1 to build homes worth ₹20,400 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिअल्टी फर्म कंपनी प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये टोटल 102 एकड़चे लँड्स खरेदी केले आहे. कशासाठी? हाऊसिंग प्रोजेक्ट्स बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामधून 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रेव्हेन्यू जनरेट होऊ शकते. चला आता बोलूया हॅपी फॉर्गन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 341 कोटी रुपयांनी 354 कोटी रुपये. आणि क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 352 कोटी रुपयांनी 354 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 64 कोटी रुपयांनी 66 कोटी रुपये. परंतु क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 68 कोटी रुपयांनी 66 कोटी रुपये. चला आता बोलूया जबरदस्त कंपनी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 3,154 कोटी रुपयांनी 3,370 कोटी रुपये. आणि क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 3,223 कोटी रुपयांनी 3,370 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 92 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये. आणि क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 111 कोटी रुपयांनी 137 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला बोथ केसमध्ये ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने रायगंज वेस्ट बंगाल इथे आपला नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या ओपनिंगनंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 233 स्टोअर. आणि मित्रांनो, जसजसे या कंपनीचे स्टोअर वाढेल तसतसे या कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया गेल इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गेल अँड हिंदुस्तान कॉपर लिमिटेड साइन MOU टू एक्सप्लोर अँड डेव्हलप क्रिटिकल मिनरल रिसोर्सेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गेल म्हणजे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? क्रिटिकल मिनरल सोर्सेसला एक्सप्लोर आणि डेव्हलप करण्यासाठी जॉईंटली. कुठे कुठे? इंडिया आणि त्याचसोबत ॲब्रॉडमध्ये. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर आईज लिस्टिंग आईस्क्रीम बिझनेस बाय एंड ऑफ फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा प्लान आहे आपला आईस्क्रीम बिझनेस फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत लिस्ट करण्याचा, असे स्वतः
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या CFO रितेश तिवारी यांनी सांगितले आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा लोन बुक रिचेज ₹79,941 कोटी इन एप्रिल टू जून क्वार्टर CMD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा लोन बुक फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये 79,941 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो मित्रांनो 2020 ते 2021 पासून 29% CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो झाला आहे, असे स्वतः इरिडाच्या म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप कुमार दास यांनी सांगितले आहे. चला आता बोलूया HDFC लिमिटेड नंतर निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेल्या कंपनीबद्दल, आणि त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. तर मित्रांनो, RBI इम्पोजेस ₹75 lakh पेनल्टी ऑन ICICI बँक फॉर रेग्युलेटरी व्हायोलेशन्स. तर मित्रांनो, RBIने ICICI बँक लिमिटेडवर 75 लाख रुपयांचा पेनल्टी इम्पोज केला आहे, काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे. तर मित्रांनो, RBIने ICICI बँक लिमिटेडवर जी ही पेनल्टी लावली आहे 75 लाख रुपयांची, ही ICICI बँक लिमिटेडसाठी काही मोठी गोष्ट नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा पण कोणतीही बँक वारंवार नियमांचे उल्लंघन करत असते, तेव्हा पुढे जाऊन असे होऊ शकते की RBI त्या बँकच्या बिझनेसवर बंदी घालू शकते. आणि मित्रांनो, त्याचमुळे हा अपडेट एक इम्पॉर्टंट अपडेट आहे, कारण मित्रांनो, इथे ICICI बँकने नियमांचं उल्लंघन केलं आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC साइन MOU फॉर 2 मेजर पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी NHPC लिमिटेडने गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड आणि छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 2 मेजर पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, त्यातला एक पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स राहील हसदोई बंगो, ज्याची कॅपॅसिटी राहणार 800 मेगावॅट, आणि दुसरा प्रोजेक्ट्स राहील कुरुंद 1000 मेगावॅटचा. आणि मित्रांनो, हे दोन्ही प्रोजेक्ट्स डेव्हलप केल्या जाईल छत्तीसगड स्टेटमध्ये. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल प्रमोटर इंडियन कॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंट सेल्स 1% स्टेक वर्थ ₹11,200 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ब्लॉक डीलमध्ये भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर एंटिटी इंडियन कॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंटने भारती एअरटेल लिमिटेडची 1% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे भारती एअरटेल लिमिटेडचे 60 मिलियन शेअर भारती एअरटेल लिमिटेडच्या प्रमोटर एंटिटी इंडियन कॉन्टिनेंट इन्व्हेस्टमेंटने सेल केले आहे. ब्लॉक डीलच्या थ्रू 1,200 कोटी रुपयांमध्ये. कधी? फ्रायडेला 8 ऑगस्ट 2025ला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.